रावेर शहरासह तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले. नदी नाल्यांना पूर. जळगाव जिल्हा आणि राज्य प्रशासनाने जळगाव जिल्ह्यासह रावेर तालुक्याला 30 आणि 31 जुलैला मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट घोषित केला होता. त्यानुसार काल सायंकाळपासूनच तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पाऊस कोसळत होता. यामुळे रावेर तालुक्यातील सुकी, भोकरी, नागझिरी, नागोरी यासह सर्वच नदी नाल्यांना आज पूर आले होते. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला होता. तालुक्यातील बोरखेडा येथे एक जण भोकरी नदीच्या पुण्याच्या पाण्यात वाहून गेला आहे. दरम्यान तापी नदीवरील हतनूर मध्यम प्रकल्पाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून यामुळे तापी नदीला मोठा पूर आला आहे. आज दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी रात्री पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पाहूया या संततधार पावसामुळे निर्माण झालेली ठिकठिकाणची परिस्थिती आपलं रावेर मीडियावर. इथं परंतु आम्ही सकाळी 4ला उठलो आणि नंदू भाऊ यांना कॉल केला की बा आमच्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मग भाऊंनी तात्काळ फोन केला आमचे तालुका अध्यक्ष दुर्गादास पाटील यांना आणि त्यांनी सांगितलं की त्या लोकांना कुठेतरी हलव रे दुर्गादास. परंतु दुर्गादास भाऊंनी आमची व्यवस्था अशी लावली की इथं काही बऱ्याचशा लोकांना राहायला मंदिर, काही शाळा देऊन गेले आहे आता राहायला, तरी आम्ही समाधानी आहोत. परंतु आमची विनंती आहे दुर्गादास भाऊंना की तुम्ही नंदू भाऊ आणि गिरीश भाऊ यांना तात्काळ कळवा की या 100-150 घरांना लवकरात लवकर यांचा मार्ग कुठेतरी पुनर्वसन व्हावा ही आमची इच्छा आहे. बरे लोक हे यांचे घर पडझड झालेली आहे. तरी रात्री 1 वाजेपासून सुमारे पाण्याचा विवरे बुद्रुक येथील बाजार चौकामध्ये आज झालेल्या मुसळधार पावसामुळे अशा प्रमाणात पूर आलेला आहे. या परिसरातील दुकाने अर्धवट पाण्याखाली असून प्रचंड प्रमाणामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याकारणाने हा पूर आलेला आहे. विवरे बुद्रुक गाव चौबाजूने पाण्याने वेढले गेले आहेत. वाघाडी नाला, विकास सोसायटीजवळ आणि भाटख्या रस्ता, बाजार चौक या तिघं बाजूने गावाला वेढा घातला असल्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.